मराठा वॉरियर्स या संघाची आपण पाहतोय गोलंदाजी, यश 11 या संघाची पाहतोय फलंदाजी। गेम इज ऑन, बोनचा रेंडकडनं गोलंदाजी मार्ग वरती, गोलंदाज आतिश तयार, स्ट्राइक एंड वरती फलंदाज सुमित देशमुख आणि नॉन स्ट्राइक एंड वरती भावेश पाटील। सामना 3 षटकांचा आहे। P1 चं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती आलाय आतिश। गेम इज ऑन, आतिशचा पहिला चेंडू फसलाय, फलंदाज पण इथे 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना आलिंगन घालतायत आणि या आनंदामध्ये गेलाय फलंदाजाचा बळी, अर्थातच टिपलाय झेल, संपलाय सुमित या बॅटरचा खेळ। ठोक डीजे शिकार, मिलतील दावा 4 और जरूर मिलेंगे रन 4, तो जरूर होगा बेटा पार। निकाली आणि मैदानामध्ये तुम्हाला वेळेचं महत्व पाहिजे। चांगला चेंडू, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा नक्कीच घेतली होती। फसलिपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती संयमी क्षेत्ररक्षण करताना निर्धाव चेंडूची होती सांगता आतिश कसलेला गोलंदाज आहे, ज्याच्यावरती आपल्याला जर मोठे फटके मारायचे असतील तर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना तीक्ष्ण नजरेनं चेंडूकडे पाहावं लागेल। आतिशनं मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडूचा वापर केला, इथे वेगावरती स्वार होताना गोळीच्या वेगाने चेंडू आरपार। प्रवीण पाटील साहेब सांगतात आलाय खणाघाती चौकार। ठोक डीजे मेरे यार। भूतानी झपाटलं, पण इथे झपाटला गेला गोलंदाज फलंदाजाला आणि त्यांना मात्र घेतली युगल पाटीलची देखील विकेट। नकाब घालून युगल पाटील मैदानामध्ये गेला, पण आता त्याला खाली घालून माझ्या बाहेर यावं लागतंय, कारण या षटकामध्ये गेल्या 2 विकेट टीम यश 11 या संघाच्या। आणखी एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये जाताना रुपेश पाटील, आदरणीय आमचे खूप जवळचे मित्र आणि आमचे मोठे बंधू आहेत सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब सांगतायत की ही मॅच अतिशय चुरशीची होणार। धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचं आयोजन सातत्यानं दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतं आणि इथे मात्र त्यांचा प्रयत्न अतिशय सुंदर पाहायला मिळाला। वैष्णवी 11 संघ मात्र मैदानामध्ये खेळला आणि त्या संघाने एक वेगळी ओळख मैदानामध्ये करून दाखवली। सातत्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याचशा ट्रॉफीज वैष्णवी 11 संघाने जिंकल्या, पण या 10व्या पर्वामध्ये त्यांना थोडंसं आता बॅकफूट वरती यावं लागलं। क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ, या खेळामध्ये सुधीर मुंबरे
काय घडेल काय बिघडेल सांगणं कठीण आहे, कारण त्यांच्या नावावरती देखील रेकॉर्ड आहे 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा. नरेशजी मुंडे यांना मात्र गोलंदाजाला थोडंसं थंड केलं, कारण त्यांच्या डोक्यावरती ठेवला होता बर्फ. नेक्स्ट बॅटर रुपेश पाटील, सन्मान दिलाय. बघा इथे मात्र टेस्ट क्रिकेटची आठवण झाली. लेदर क्रिकेटचा हा खेळाडू ज्यानं चांगल्या चेंडूला इथे सन्मान दिलाय, पण हे आता रुपेशला ओळखला पाहिजे. हा सामना आहे 3 षटकांचा. इथे प्रत्येक चेंडूला अजय पिंगळे सांगतात महत्व आहे. इथे जर एक चेंडू जर तुम्ही निर्धाव खेळलात तर नेक्स्ट इनिंग मध्ये तडाकेबाज आणि उत्तुंग फटकेबाजी पाहायला मिळेल. आणि नेक्स्ट ड्राम्यामध्ये सामील आहेत आतिश सारखा एक घणाघाती फलंदाज आणि संदेश पाटील सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज. काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. ओव्हर टू प्रसाद डीजे. बॉलर छोटा पॅक बडा धमाका. रोहन ठोंबरे. रोहन ठोंबरे 3 षटकांच्या सामन्यासाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे आणि पंचांनी टाइम लावलेला आहे, त्यामुळे टाइम पास करू नका विनंती असेल. रोहन ठोंबरे गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज भावेश पाटील. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये चेंडू फेकण्याचं काम केलं, पण पंच सांगतात हा चेंडू स्वेर आहे. रणरणत्या उन्हामध्ये कहो ना प्यार आहे या स्टाईल मध्ये त्यांनी सांगितलं हा चेंडू स्वेर आहे. एक या धावेला स्कोर कार्ड वरती वाढ टोटल 9. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस वेगावरती स्वार झाला होता. फटका लेट आलाय पण थेट 1 धाव देऊन गेलाय. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. रुपेश पाटील ज्यांना आधीच्या चेंडूला सन्मान दिला, यावेळेस मानानं त्याला मैदानाच्या बाहेर ते मारणार का? सुनीलजी सुखदरे साहेब आपण पाहतोय आले, त्यांची पावलं मात्र आता या व्यासपीठावरती थांबली गेली, कारण की क्रिकेटचा बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि या शृंखलेच्या माध्यमातून बराच वर्ष त्यांनी क्रिकेटचा दीर्घ प्रवास केलाय. प्रत्येक खेळाडूमध्ये ते स्वतःला शोधतायत हे मी नक्कीच सांगू शकतो. इथे रिव्हर्सिपचा प्रयत्न केला गेला, सिंगलच्या माध्यमातून बाईकच्या माध्यमातून एक धाव येते. एक धाव खूप महत्वाची आहे आणि ही धाव आता वाचवण्याचं काम मराठा वॉरियर्स संघ करतोय. त्यांचे फ्रँचायसी या व्यासपीठावरती आहेत. सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब, दिनेशजी पाटील, सुखदरे साहेब या मॅचचा आनंद घेताना यावेळेस ऑफस्टंपच्या बराच बाहेर पुन्हा एकदा शाहरुख खानची आठवण करून देणारी पंचांनी ऍक्शन केली. स्वेर चेंडूचा इशारा इथे मात्र पाहायला मिळाला. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा, खालापूर तालुक्यातील एक अव्वल दर्जाची स्पर्धा आपण बघतोय. लीग फॉर्मॅटच्या पद्धतीने खेळवली जाते. पंचकृषीतील रती महारथी तळागाळातील खेळाडूंना मात्र दिलेली संधी आणि आज मात्र 10व्या पर्वामध्ये तमाम आदिवासी बांधवांनी एक वेगळी ओळख, एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं स्वरूप मात्र या मैदानामध्ये आणण्याचं काम केलं आणि प्रत्येक मान्यवर मात्र खुश आहेत त्यांच्या कामगिरीवरती. फुलटॉस चेंडू लॉंगअप आणि लॉंगअपच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक हाती काही संकटात नाही. इथे मात्र चेंडू गेला आरपार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती वार, तसा चेंडूवरती मिळतील धावा. यावेळेस पंचांचा इशारा येणं बाकी. 4-4 चौकार. चौकाराच्या साह्यानं डीजे 18 धावा धावफलकावरती कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा पुरेसा संपर्क झाला नाही राकेश. यावेळेस आपण बघतोय आतिशनं टिपलाय झेल आणि संपलाय भूषण भावेश या बॅटरचा खेळ. पुन्हा एकदा संधी देऊया आपण डीजे मॅन फ्रॉम प्रसाद, अर्थातच रसायनी मोपाडा. एकवीरा आई तू डोंगरावरी.
मला मागाशीच आकाश पाटील सांगितलं मी माझ्या सौभाग्यवतीस बरोबर लवकरच कार्यालयाला जाणार आहे, तिचं दर्शन मात्र घेणार आहे. माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला ती मात्र योग्य मार्ग दाखवते. धावा लागला स्कोअर कार्ड वरती 18. जबरदस्त फटका, बोम 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 बोम, माट्याची आठवण करून देणारा हा मारलेला फलंदाज मॅन फ्रॉम ढेकू प्रतीक लालेनं षटकार. मनाने दिलदार असो आणि आपल्या जोडीदाराचा साथ निभावणारा असो. बघा जेव्हा गोरा आणि काळाचा उल्लेख झाला ना तेव्हा आमचे आकाश पाटील आणि राज सावंत एकमेकांकडे पाहायला लागले. पण हे मनाने खूप सुंदर खेळाडू आहेत, त्यामुळे गोरा आणि काळाचा भेदभाव मुलींना करू नका. प्रत्येकाचं तुम्ही व्यवसाय बघा, धंदा बघा आणि त्यानंतर तुम्ही तो जोडीदार तुमच्या योग्यतेचा आहे का नाही ते मात्र बघा आणि त्यानंतर तुमचा जोडीदार निवडा. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 24. बोम बोम माट्याची आठवण करून देणारा बॅट मधला फटका आला प्रतीक लालेच्या बॅट मधनं. बघा त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय पंकज जाधव कदाचित अलिबागवरून आलाय की काय. रिव्हर्सिपचा प्रयत्न, चुकला शॉट, खऱ्या अर्थानं चुकला शॉट. हा रिव्हर्सिपचा फटका होता. इथे जर सुपला आला असता तर कदाचित 4 धावा पाहायला मिळाला असता, पण इथे फटका चुकला आणि झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय. या आयोजकातील एक मोठा हिस्सा रुपेश पाटील. बॅक टू द डगआउट, ठोक डीजे मेरे यार. पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. जबरदस्त नेतृत्व आणि कर्तृत्व आयोजक देखील त्यांच्या स्वागतासाठी आता उत्सुक झालेले आहेत. नितीनजी सावंत साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं आणि त्याच्या समवेत पिंगळे साहेब देखील आलेले आहेत. बरेचसे मान्यवर आहेत, एकनाथजी पिंगळे असतील, आमचे ज्येष्ठ असे कार्यकर्ते देखील आहेत, मान्यवर देखील आहेत. नितीनजी सावंत साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती येऊन आनंद घ्यावा, या क्रिकेटचा या सोहळ्यामध्ये सहभाग व्हावा आणि या व्यासपीठावरती आपण बघतोय हास्य रस्त व्हावं. धन्यवाद डीजे. मॅच कडे नक्कीच वळूया कारण आज या स्पर्धेचा महत्वाचा दिवस, अंतिम दिवस आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 24 धावा धावपलकावरती लागल्यात. संदेश पाटील गोलंदाजी मागे, स्ट्राईक रेट वरती फलंदाज अक्षय थोरवे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता पण अति घाई संकटत नाही. यावेळेस बाद व्हावं लागेल रनआउटच्या माध्यमातून प्रतीकला. छाप पडतो या ठाण्या वाघाचा. NS नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल.
यश 11 संघाचा हा खेळाडू धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 24 या धावांवरती खेळ चालू आहे तो यश 11 या संघाचा विरोधात मराठा वॉरियर्स सन्माननीय प्रवीणजी पाटील यांची टीम मात्र मैदानामध्ये खेळतीये आणि दुर्दर्शकरा योग म्हणावा लागेल सन्माननीय नितीनजी सावंत साहेब देखील या मॅचचा पाहण्यासाठी आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आदरणीय एकनाथजी पिंगळे साहेबांना देखील आपण बघतोय बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती आहेत प्रत्येकाचं यथोचित असं स्वागत मात्र केलं जाईल पण मॅच देखील आजची महत्वाची आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण वळतोय मैदानामध्ये एक वेगळ्या पद्धतीने व्यूहरचना आखली जाते आता डावा आणि उजवा कॉम्बिनेशन मैदानामध्ये रवी वाघमारे स्ट्राइक एंडवर रवीसाठी वेगाने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा रनआउटची विकेट झाली वाईटचा पंचांचा इशारा सन्माननीय माजी सभापती पंढरी शेठ राऊत साहेबांचं देखील या सोहळ्यामध्ये हार्दिक असं आपण स्वागत करूया जे वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थित झालेले आहेत मी आता आयोजकांना विनंती करतो आपण ही ओव्हर संपल्यानंतर मान्यवरांचं स्वागत नक्कीच करूया कारण की ही मॅच आता थोडीशी चुरशीची पाहायला मिळतीये नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जातोय अविनाश देशमुख प्रतीकला मात्र स्ट्राइक मिळालेली आहे आता प्रतीक पुन्हा एकदा पंकज जाधवची आठवण करून देतो का हे देखील पाहिलं जाईल पंकज जाधव ज्याच्या नेतृत्वाखाली रायगड प्रीमियर लीग जिंकली आणि त्याची उपमा आता प्रतीकला दिली गेली आहे त्याच पद्धतीने तो धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचा हा मानाचा 10व्या पर्वामधला तुरा आपल्या डोक्यावरती सजवणार का इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये चेंडूला लांबी कमी उंची जास्त पाहायला मिळाली ताकद एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि या जोरावरती फलंदाज येईल माघारी अर्थातच OUT आउटच्या माध्यमातून बाद नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जातोय ज्यांनी वयाची 40वी वर्षे उलटी केली आहेत असे आदरणीय आमचे नाना आता मैदानामध्ये गेलेत ज्यांनी क्रिकेटसाठी कधीच नाही म्हटलं नाही असे नाना मैदानामध्ये जात आहेत या ओव्हरच्या काही चेंडूंचा खेळ बाकी आहे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत बघा फटाके वाजवण्यासाठी जे आमचे बाल कलाकार आहेत ना ते अतिशय जोश मध्ये होते पण त्यांनी हा विचार केला नाही का आपण व्यासपीठाच्या समोर लावतोय मान्यवरांची मी दिलगिरी व्यक्त करतो का थोडीशी चूक होत असते आणि त्यांच्या या चुकीला आपण माफी द्यावी जबरदस्त चेंडू नानांनी मात्र उंच खेळण्याचा प्रयत्न केला पण इथे फटका बसला असं वाटलं होतं षटकातील 2 चेंडू बाकी आहेत पण आमचे गुणलेखक मला सांगतात इथे षटक कंप्लीट झाले 3 षटकांचा खेळ समाप्त झाला धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात येणाऱ्या 18 चेंडू मध्ये प्रत्येकच्या हृदयाचे डोके वाढलेत 26 धावांची गरज ओव्हर टू आकाश देशमुख सर वळूया मान्यवरांच्या स्वागताकडे आणि मान्यवरांचं स्वागत जेव्हा होईल तेव्हा डीजे ला सांगू एक थोडीशी हलकीशी धून लावा थँक्यू सर धन्यवाद सर उपस्थित मान्यवर आपले सन्माननीय पाहुणे इथे आले त्यांचं आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत असेल या 25वी प्रीमियर लीग पर्व 10व्यामध्ये तर आपण इथे स्वागत समारंभ करणार आहोत तर माननीय श्री एकनाथजी पिंगळे साहेबांचं इथे स्वागत केलं जाईल तालुका प्रमुख आहेत ठाकरे सर तर बघा आपले नितीनजी सावंत साहेब श्री आले त्यांचं इथे स्वागत केलं जाईल उपजिल्हा प्रमुख आहेत ठाकरे सेनेचे त्याचबरोबर 3 वेलचे नगरसेवक आहेत कर्जत नगर परिषद म्हणजे उद्धव साहेबांचे एकदम अतिशय निकटवर्ती आहे नितीनजी सावंत साहेब निश्चितच उद्धव साहेबांचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे शिवसेनेचा खणखण आणि कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं मान्यवरांचं स्वागत या व्यासपीठावरती होतंय आदरणीय नितीनजी सावंत साहेबांना विनंती आपण या स्वागताचा स्वीकार करावा आणि स्वागत मात्र मी विनंती करतो प्रवीणजी पाटील साहेबांना की आपल्या हस्ते आपण नितीन सरांचं इथे स्वागत करायचंय
नितीनजी सावंत साहेब उपजिल्हा प्रमुख आहेत. स्वागत केलं जातं आपल्या शिवसेनेच्या ढाण्या वाघाचं. उद्धव ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय त्याचबरोबर सर्व युवकांचे प्रेरणास्थान आमचे श्री नितीनजी सावंत साहेब यांचा सत्कार केला जातो. सर तुम्ही आलात, तुम्ही आमच्या सर्व या खेळाडूंना त्याचबरोबर आमच्या आयोजक कमिटीला खरंच ऊर्जा प्राप्त करून दिली. तुमच्या येण्याने या पूर्ण टुर्नामेंटसाठी खरंच रोषणाई आली आहे. या भर उन्हामध्ये नक्कीच तुम्ही आलात, त्याचबरोबर आम्हाला सर्वांना प्रेरणा दिली. तर एकदा नितीनजी सावंत साहेबांचा इथे सत्कार केला जातोय. प्रवीणजी पाटील साहेब त्याचबरोबर आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून. कर्जत नगर परिषदेमध्ये सलग 3 वेळा नगरसेवक सुद्धा आहेत आमचे नितीनजी सावंत साहेब. त्याचा सत्कार केला जातोय आमच्या या कमिटी मार्फत. आमचे प्रवीण भाऊ सत्कार करतील. धन्यवाद सर, तुम्ही इथपर्यंत आलात. कर्जवरून वेळात वेळ काढून तुम्ही इथपर्यंत आलात. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या टुर्नामेंटसाठी भेट दिली. भेट दिल्यानंतर आमच्या सर्व खेळाडूंना त्याचबरोबर आमच्या या कमिटीला तुमच्याद्वारे बरीचशी प्रेरणा मिळाली, बरेचसं प्रोत्साहन नक्कीच मिळालं, त्याचबरोबर ऊर्जा सुद्धा आली आहे. तुमच्या येण्याने नक्कीच 4 चांद लागलेत. धन्यवाद सर, तुम्ही इथपर्यंत आलात आणि मॅचचा नक्कीच आस्वाद सुद्धा घेताय. त्याचबरोबर मी नंतर सन्मान करतो. मी विनंती करतो दिनेशजी पाटील सरांना की आपल्या हस्ते आपण सन्मान करायचा आहे. खालापूर तालुक्याचे उद्धव ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख मानश्री एकनाथजी पिंगले साहेबांचा आपण सत्कार करायचा आहे. नेहमीच आपल्या खांद्याला खांदा लावून या पूर्ण शिवसेनेची ज्योत प्रज्वलित करण्याचं काम केल्याचे एकनाथजी पिंगले साहेबांचा इथे नक्की सत्कार केला जातो. दिनेशजी पाटील सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते एकनाथजी पिंगले सरांचा आपण सत्कार करायचा आहे. उद्धव साहेबांचे हे सुद्धा अतिशय निकटवर्ती आणि या खालापूर तालुक्यामध्ये एक वेगळं स्थान निर्माण आहे त्यांचं. क्रिकेटवर अतिशय प्रेम आणि अतिशय प्रेमानुसार इथपर्यंत पोहोचलेत. आपल्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आलेत. धन्यवाद सर. त्याचबरोबर त्यानंतर मी विनंती करतो प्रकाशदा जलगावकर यांना की आपण कर्जतचे माजी सभापती श्री पंढरीनाथजी राऊत यांचा सत्कार करायचा आहे. मी विनंती करतो श्री प्रकाश जलगावकर यांना की आपण कर्जतचे माजी सभापती श्री पंढरीनाथजी राऊत यांचा सत्कार करायचा आहे. आपण राऊत साहेबांचा सत्कार करायचा आहे. सर सामना चालू ठेवा. अध्यक्ष मंडळी सर्व पाहुणे मंडळी इथे आलेत आणि त्याने मॅचचा नक्कीच आस्वाद सुद्धा घेतलाय. सर्व खेळाडूंना त्यांनी इथे प्रोत्साहन दिले. धन्यवाद. धन्यवाद सर्व आलेले सर्व आमची पाहुणे मंडळी आणि पाहुण्या मंडळींनी येऊन सर्व या कार्यक्रमाला नक्कीच शोभा वाढवली. तर पुढील मॅच असेल देवांश राजे 11 विपक्ष शिवशंभो 11. देवांश राजे 11 विपक्ष शिवशंभो 11 दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करतो आपण यायचं आणि आपला नाणेफेकीचा कौल सुद्धा केला जाईल. तो सन्माननीय नितीनजी सावंत सरांच्या हातून. देवांश राजे 11 विपक्ष मॅच असेल ती म्हणजे शिवशंभो 11. राज सावंत यायचंय आपण. राज सावंत आणि 4 षटकांचा सामना असेल तो महत्वपूर्ण मॅच, बिग फाईट मॅच. सर 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज होती. 1 धाव मात्र धावफलकावरती नोंद झाली. आता येणारे 17 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 17 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. पंचांना विनंती असेल थोडा आपण स्पीडअप दाखवा. वेळ खूप महत्वाची आहे. संदेश पाटील आणि स्ट्राइक एंडवरती फलंदाज आतिश देशमुख. युगल पाटील गोलंदाजी मार्ग वरती पंचांच्या उजव्या बाजूनं. डाव्या त्याचा गोलंदाज भन्नाट प्रहार. यावेळेस चेंडू गेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग हिट. कडक सौंदर्यानं भरलेला नटलेला सजलेला हा अप्रतिम दर्जेचा षटकार. सन्माननीय डॉक्टर सुनील दादा पाटील साहेबांच्या या मैदानावरती आपण बघतोय हा सोहळा मात्र गेले कित्येक वर्ष रंगतोय आणि आज सुनील पाटील साहेब मात्र इथे अनुपस्थित आहेत. पण आदरणीय
नितीनजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण नक्कीच टॉस करतोय. साहेबांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यावा. आपल्या शुभ हस्ते टॉस मात्र नेक्स्ट मॅचचा केला जाईल. इथे आणखीन एक मोठा फटका आलाय आणि झटका दिलाय 4 धावांचा आणि या 4 धावांच्या मदतीने टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 11 धावा धावपलवरती लागल्यात. आकाश सर नक्कीच आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय पाहुण्यांना. 2 संघ 2 खेळाडू आता आपण बघतोय ढेकूचे आहेत आणि एकमेकांच्या विरोधात आहेत. असं बऱ्याच वेळा आपण पाहिलंय. क्षेत्र कोणतंही असो. पुन्हा एकदा आतिशनं आतिशबाजी करताना मारलाय सीमा रेखा पार. टांगा पलटी घोडे फरार. सिक्सर षटकार. यथोचित पाहायला मिळालं. दशरथजी पाटील आणि संदीपजी पाटील साहेबांकडून आपण बघतोय संदेश पाटील साठी सुवर्ण संधी. षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. पण संदेश पाटील हा नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. दशरथजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. हा देखील फटका जाईल सीमारेषेच्या अगदी जवळ. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन सीमारेषा पार. आतिश आणि आतिश इथे फटाके फुटले आणि आतिशने आयटम बॉम्ब फोडलाय. मैदानामध्ये आल्या 4 धावा. चौकार. कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो आहे यो. वन साइड जो नॉन स्ट्राइक एंड वरती आणि ज्याच्यासाठी पारितोषिक लावतोय दशरथ पाटील साहेब त्यांना विनंती असेल लावायचा असेल तर आता आपण आतिश देशमुख वरती लावा. आणि तो आतिशबाजी करतोय मैदानामध्ये. नेक्स्ट बॉलर चला मैदानाच्या बाहेर या. आपल्याला विनंती आहे वेळ वाया घालू नका. निवृत्ती पाटील या चला बाहेर या आपण. कारण की आपल्याकडे आजचा हा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. बक्षीस वितरण सोहळा इथून देखील आजच्याच दिवसामध्ये संपन्न होणार आहे. बऱ्याचशा मॅच पेंडिंग आहेत. डेचे सामने असल्यामुळे थोडासा सकाळच्या सत्रामध्ये लेट झाल्यानंतर थेट संध्याकाळी आपल्याला प्रवास हा अतिशय खडकर करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर या. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 26 धावांची गरज होती 18 चेंडू मध्ये. आता येणाऱ्या 12 चेंडू आणि 4 धावांची असेल गरज. स्ट्राइक एंड वरती आहे संदेश पाटील. साईप्रीत लाईव्ह थेट प्रेक्षेपण देशातून विदेशातून आपण बघतोय स्पर्धेला पाहिलं जात आहे. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक खेळाडूला आल्यात. आयोजकांना आल्यात. सन्माननीय पाहुणे देखील या व्यासपीठावरती आपण बघतोय ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतात. नितीनजी सावंत साहेब आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण इथे पंच आता त्यांचा निर्णय मागे घेत आहेत. बॅटच्या साहाय्याने धाव मात्र पूर्ण होईल. एक बार गलती करे हो इंसान, बार बार गलती करे वो शैतान, और लगातार जो गलती करे वो है पाकिस्तान, और उस गलती को बड़ा दिल रख के माफ करे वो है हिंदुस्तान. बोला भारत माता की. उद्या खऱ्या अर्थानं भारतामध्ये दसऱ्याच्या आधी दसरा आणि दिवाळीच्या आधी दिवाळी साजरी होणार. एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेच्या माध्यमातून नियम आहे.
3 धावांची गरज होती, 1 धाव मात्र आली आणि आता मात्र अजूनही 3 धावांची गरज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर या चेंडू पाहायला मिळाला, थोडीशी छेडछाणी केली मी तर म्हणेल आतिशनं, पण त्याच्यावरती मिळाली त्याला 1 धाव. 1 धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. आता खऱ्या अर्थानं चेंडू उरलेत 10 आणि विजयासाठी गरज आहे 2 धावांची. प्रत्येक चेंडू आपल्याला नेक्स्ट मॅच साठी महत्वाचा आहे, हे आता फलंदाजांना ओळखलं पाहिजे. आडव्या बॅटनं जोरदार पद्धतीने केलाय प्रहार, चेंडू गेला आर पार.